नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हाला देखील अशा प्रकारे चमचमीत काही खावंसं वाटत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी. तर येथे मी तांदळाच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याच तापलेल्या तव्यावरती आज आपण ठेचा बनवून घेणार आहोत आणि तो देखील माझ्या आजीच्या पद्धतीने. ठेचा बनवण्यासाठी येथे फ्रेश अशा 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून देठ काढून घेतलेले आहेत. एका मिरचीचे 2 तुकडे अशा प्रकारे सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. यामुळे मिरच्या न फुटता व्यवस्थित भाजल्या जातात. घेतलेल्या सर्व मिरच्या तव्यावर घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घातलेले आहेत. 15 ते 20 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत आणि या स्टेजला घालूया 1 मोठी पळी तेल. तेलावरती हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आणि येथे पाहू शकता अगदी 5 मिनिटांमध्ये हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि या मिश्रणावरती 2 मिनिटांसाठी प्लेट झाकून ठेवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे तांब्याच्या साह्याने ठेचा बनवून घ्यायचा आहे. मिरच्या प्लेटने झाकून ठेवल्यामुळे अगदी सॉफ्ट होतात आणि ठेचा अगदी सहजरित्या बारीक होतो. तर येथे पाहू शकता ठेचा बनवून तयार झालेला आहे. ठेचा पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा रेडी आहे. मिक्सर, खलबत्ता याचा वापर न करता अगदी सहज झटपट असा ठेचा तुम्ही देखील नक्की बनवून पहा. चला तर मग इथे ठेचा सर्व केला जात आहे. तांदळाची भाकरी ऑलरेडी बनवून घेतलेली आहे आणि त्यावर बनवलेला ठेचा घातलेला आहे. लिंबाचं लोणचं, त्याचबरोबर जोडीला कांदा. तर कोणाकोणाला अशा प्रकारे चटणी, भाकरी आणि कांदा त्याचबरोबर लोणचं खायला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.